प्रेषित भाग 3. अपघात. संदेश धाडल्यावर जॉनने घड्याळाकडे पाहिले तेव्हा रात्रीचा 1:30 वाजला होता. 2 वाजता दमित्रीची ड्युटी होती. त्याआधी हे सर्व अनधिकृत काम निस्तरायला पाहिजे. प्रथम जॉनने कम्प्युटरला आज्ञा देऊन सायक्लॉप्सच्या सर्व दुर्बिणी न्यूट्रल अवस्थेत आणल्या. सर्व बशांची तोंडे सरळ उभ्या दिशेने पाहू लागली. नंतर कम्प्युटरने बाहेरून आलेल्या संदेशांची एक व्हिडिओ टेप तयार केली होती, ती काढून घेऊन व्यवस्थित एका पेटीत ठेवली. त्यावर त्याने लिहिले, शेजाऱ्याशी हितगुज. जॉनचा परतीचा संदेशही त्यात शेवटी होता. नंतर जॉनने आपला कोड नंबर काढून कम्प्युटरला रजा दिली. आजची सर्व काळी कारवाई कम्प्युटरच्या अफाट स्मरणशक्तीत कुठेतरी दडवली गेली. जॉनचा कोड नंबर दिल्याशिवाय ती कोणाला मिळणार नव्हती. काय जॉन, आज विशेष काही? दारात दमित्री उभा होता, अंगातला कोट काढत. जॉनने जांभई दिली. काही नाही, तीच अंतराळ यानं, तेच संदेश, त्याच नोंदी, सर्व काही तेच. म्हणून तर मी वुडहाऊसचं एखादं पुस्तक नेहमी जवळ ठेवतो. कॅरी ऑन जीव्स हे पुस्तक आपल्या लॉकरमधून काढत दमित्री म्हणाला. तीच पात्र, तेच प्लॉट असं असून वुडहाऊस पुन्हा वाचावासा वाटतो. दमित्रीचा निरोप घेऊन जॉन लिफ्टने कारपोर्टकडे उतरला. जवळची टेप त्याने कारमधल्या स्वतः तयार केलेल्या एका गुप्त कप्प्यात लपवली. आजवर त्याच्या कारची अनेक वेळा झडती घेण्यात आली होती, पण हा कप्पा काही उघडकीला आला नव्हता. त्यामुळे जॉन निर्धास्त होता. आजही तसेच झाले. चेकपोस्टवर केवळ नाममात्र तपासणी होऊन त्याला बाहेर जायची परवानगी देण्यात आली. रूट 60 लागल्यावर जॉनने पश्चिमेच्या दिशेने गाडी वळवली. ज्यावेळी जॉन चेकपोस्टच्या पलीकडे गेला त्याचवेळी मॅकार्थीच्या ऑफिसमध्ये एका लहानशा उपकरणातून बीप असा आवाज निघाला. तो ऐकून अर्धवट झोपेत असलेला मॅकार्थी खडबडून जागा झाला. त्या उपकरणात लाल दिवा लागलेला होता. प्रथम मॅकार्थीला काही सुचेना. हे उपकरण नौदलासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर संशोधन करणाऱ्या त्याच्या एका मित्राने गंमत म्हणून त्याला दिले होते. 50 यार्डांच्या परिसरात जर एखादी मॅग्नेटिक टेप असेल तर तिचे अस्तित्व त्या उपकरणाला कळत असे. आत्ता रात्री 2 नंतर इथे कुठे टेप आली? त्याने गेटवरच्या पहारेकऱ्याशी फोन करून संपर्क साधला. काय रे, आत्ता कोणी गेटमधून आत किंवा बाहेर गेलं का? होय साहेब, जॉन प्रिंगल ड्युटी संपून गेले. जॉन प्रिंगल, तो लबाड वैज्ञानिक. मॅकार्थीला काही तासांपूर्वीच्या घटना आठवल्या. प्रिंगल काहीतरी गुप्त कारस्थान करतोय वाटतं. सायक्लॉप्सवर संदेश टेप करून बाहेर घेऊन जातोय. चांगली संधी आली आहे चोराला मुद्देमाला सकट पकडायची. मॅकार्थीने आपल्या कारकडे धाव घेतली. रूट 60वरून थोडा वेळ गेल्यावर जॉनला भुकेची जाणीव झाली. डेटेलमध्ये एक लहान कॅफेटेरिया 24 तास उघडा असतो, तिथल्या हॅम्बर्गरची त्याला आठवण होऊ लागली. त्याने गाडीचा वेग कमी केला. पोटोबा शांत झाल्यावर त्याने दुकानाबाहेरचा सार्वजनिक टेलिफोन गाठला. लाँग डिस्टन्स कॉलचे पैसे भरले. फोन बराच वेळ वाजत होता. अखेर एक झोपाळू आणि संत्रस्त आवाज ऐकू येऊ लागला. कोण आहे? जरा सुखानं झोपू द्याल माणसाला. जागा हो, मी जॉन बोलतोय. पलीकडून एक शिवी हासडली गेली, पण त्यात राग नव्हता. अरे सद्गृहस्था, असा काय जगाचा अंत जवळ आलाय रात्री 3ला फोन करायला? जवळजवळ तशीच परिस्थिती आहे, पण विनोद राहिला बाजूला. माझी 3 मिनिटं पुरी व्हायच्या आत सांगतो. आपलं काम फत्ते. सायक्लॉप्सवर आज मला संदेश मिळाले. जॉनला पीटरने घातलेली शीळ ऐकू आली. आता पठ्ठ्या खडबडून जागा झालेला दिसतोय. जॉन पुढे म्हणाला, मी सर्व रेकॉर्ड केलं आहे आणि ती टेप घेऊन येतोय. कुठला तारा ते गेस करायला सुरुवात कर. केव्हा येतोस इकडे? पीटरच्या स्वरात उत्सुकता होती. कुठं आहेस आत्ता आणि कसा येणार?
इंटरस्टेट हायवेनंच ना? छे, तो इंटरस्टेट 10 फार रुक्ष आणि कंटाळवाणा आहे. मी इतका खुशीत आहे. मला नैसर्गिक परिसरातून विचार करत करत यावंसं वाटतंय. मी रूट 60 नेतोय. सकाळी 7पर्यंत ट्युसॉनला पोचेन. जरा जपून रे बाबा. तुझी कार चालवण्याची पद्धत पाहून कोणाही सहप्रवाशाला घेरी येईल. त्यातून हा रस्ता घाटांचा आहे. पीटरच्या सुरात काळजी होती. अरे, मला त्या रस्त्याचा इंचन इंच परिचित आहे. मी जवळजवळ डोळे झाकून त्यावरून जाऊ शकेन, जॉनने त्याला आश्वासन दिले. मी आल्यावर हायकिंगसाठी निघू ठरल्याप्रमाणे, तेव्हा सगळं सांगेन. फोन बंद करून त्याने रूट 60वरून कार भरधाव सोडली. जॉन गेल्यावर 2 मिनिटांनीच एक व्यक्ती त्या फोनपाशी आली आणि तिने ऑपरेटरशी संपर्क साधला. मी डग मॅकार्थी, सायक्लॉप्स टाऊनचा सुरक्षाधिकारी. मॅकार्थीने स्वतःचा एक गुप्त नंबर सांगितला. तो ऐकून टेलिफोन ऑपरेटरच्या वागणुकीत एकदम बदल पडला. मला ताबडतोब माहिती पाहिजे. आत्ताच मी बोलतोय त्या नंबरावरून एका माणसानं फोन केला. तो कुठल्या नंबरावर केला? ऑपरेटरने 3 मिनिटे शोध करून उत्तर दिले. तो नंबर ट्युसॉन ॲरिझोनाचा आहे. एरिया कोड 602, नंबर 2986473. तो टेलिफोन आहे डॉक्टर पीटर लॉरी, पत्ता 5520 ईस्ट पीमा. धन्यवाद. मॅकार्थीने फोन बंद केला. त्याच्या चेहऱ्यावर स्मित होते. आपला अंदाज खरा ठरला. जॉन आणि इंग्रज पीटर लॉरी यांचा काहीतरी कट शिजतोय. नाहीतरी पीटर समाजवादी मताचा आहे, म्हणजे मॉस्कोचा एजंटच असणार. बहुतेक सकाळी 7पर्यंत जॉन तिथे पोचेल. ठीक आहे, आपण दोघांना मुद्देमालासकट पकडायची सोय करू. मॅकार्थी पुन्हा फोनकडे गेला आणि त्याने FBI संपर्क साधला. स्टेट बॉर्डर ओलांडून जॉन प्रिंगल ॲरिझोनात शिरला तेव्हा पहाट होऊ लागली होती. जॉन मनातल्या मनात आजवरच्या त्याच्या आणि इतरांच्या प्रयोगांची उजळणी करत होता. ज्या अनेक अयशस्वी प्रयत्नांचे पर्यवसान आजच्या यशस्वी प्रयोगात झाले. सायक्लॉप्स बांधण्यापूर्वी काही शास्त्रज्ञांनी इतरत्र जीवसृष्टी शोधण्यासाठी वेध घेतले होते. असे वेध घेण्याची कल्पना 1962 साली कोकोनी आणि मॉरिसन यांनी नेचर नियतकालिकात लेख लिहून मांडली होती. ज्याप्रमाणे जंगलातली श्वापदे दिवसा कुठेही झाडीझुडपात लपली असली तरी सायंकाळी पाणी पिण्यासाठी जंगलातल्या एका तळ्याजवळ येतात, त्याप्रमाणे आपल्या आकाशगंगेतील लांब लांब पसरलेल्या जीवसृष्टींना जोडणारा दुवा म्हणजे काही ठराविक वेव्हलेंथच्या लहरी. ह्या रेडिओ लहरी परस्परांशी संपर्क साधायला योग्य आहेत हे शास्त्रज्ञांना पटले. त्यात 21 सेंटीमीटर वेव्हलेंथची रेडिओ लहर प्रामुख्याने होती. प्रोजेक्ट ऑझमा या नावाखाली फ्रँक ड्रेकने अशा लहरींचा वापर करून आसपासच्या परिसरात वेध घेण्यास सुरुवात केली. 1000 फूट व्यासाची जमिनीत खड्डा करून बांधलेली अरिसीबोतील दुर्बीण पुढे त्यासाठी वापरण्यात आली. पण ज्या ज्या ठिकाणी वेध घेतले तिथून काहीच संदेश मिळाले नाहीत. 1968मध्ये केम्ब्रिजमधल्या एका विद्यार्थिनीला, जॉसलिन बेल तिचे नाव, एका ठिकाणाहून अत्यंत नियमितपणे रेडिओ सिग्नल येताना आढळले. हे सिग्नल एखादी अतिप्रगत जीवसृष्टी पाठवित असेल का? जर ती एखाद्या ग्रहावर निवास करत असेल तर जसजसा तो ग्रह आपल्या सूर्यासमान ताऱ्याभोवती घिरट्या घालील तसतसा त्या संदेशांच्या फ्रिक्वेन्सीमध्ये कमी जास्तपणा दिसून यायला हवा. परंतु तसा काही कमी जास्त बदल बेलला व तिचे प्राध्यापक अँटनी ह्युइश यांना दिसून आला नाही. अखेर त्यांनी निष्कर्ष काढला की हे सिग्नल एका ताऱ्याकडूनच येत आहेत आणि त्यांचा उगम ताऱ्याभोवतालच्या प्रदेशात होणाऱ्या नैसर्गिक घडामोडींमध्येच आहे हे शास्त्रज्ञांना कळून चुकले. हे असले तारे पल्सार म्हणून ओळखले गेले. सायक्लॉप्स बांधल्यावर तो लष्कराच्या ताब्यात जाईपर्यंत जे काही वेध घेतले गेले त्यातूनही नकारात्मकच उत्तर मिळाले. अर्थातच त्यामुळे शास्त्रज्ञांच्या पदरी निराशा आली. अशावेळी जॉन आणि पीटर यांना ती कल्पना सुचली. जॉनला तो दिवस चांगला आठवत होता.
किटपीकच्या डोंगरावर सायंकाळी ते दोघे फिरत होते. 4 मीटर टेलिस्कोपवर पीटरची रात्रपाळी होती आणि तो रात्र व्हायची वाट पाहत होता. जॉन सहज त्याला सोबत म्हणून आला होता. सायक्लॉप्सची बातमी निराशाजनक आहे रे, जॉन म्हणत होता. का? अजून तुम्हाला संदेश येत नाहीत? अरे लेको, तुम्ही योग्य ठिकाणी पाहत नाही, दुसरं काय, पीटर लॉरी नेहमीच्या थट्टेच्या स्वरात म्हणाला होता. अरे बाबा, आकाशात इतके तारे आहेत, सगळे कसे एकदम वेधात घेता येतील? इतरत्र असलेली जीवसृष्टी सूर्यासारख्या एका ताऱ्याजवळ असेल म्हणून सूर्यासारखे तारे प्रथम तपासावेत हे ओघानंच आलं. जॉनने आपली बाजू मांडली. ही झाली स्वतःवरून विश्वाची परीक्षा. जसे काही आपण फार प्रगत आहोत. आपल्या तंत्रज्ञानाला इतर ताऱ्यांजवळच्या ग्रहांशी दळणवळण प्रस्थापित करायला पुष्कळ पुढं जायला पाहिजे. आपली पृथ्वी फक्त 4.5 अब्ज वर्ष वयाची आहे. मला वाटतं चांगली 10 अब्ज वर्ष गेल्याशिवाय इथं अतिप्रगत जीवसृष्टी निर्माण होणार नाही. मानवी मेंदूत पुष्कळ सुधारणा होणं आवश्यक आहे, पीटरने आपले मत मांडले. पण तितक्या कालखंडात सूर्यात महत्त्वाचे बदल घडून येऊन त्याचा राक्षसी तारा पण होईल. मग त्याचा पृष्ठभाग फुगत फुगत पृथ्वीलाही गिळून टाकील. तेव्हा तुझ्या अतिविकसित वंशजांना कठीण दिवस येणार. जॉनने थट्टा करायच्या हेतूने काढलेले ते उद्गार होते, पण त्यामुळेच पीटर खूप प्रभावित झाला होता. एकदम जॉनच्या पाठीवर थाप मारून तो जवळजवळ ओरडलाच. राक्षसी तारा! अर्थातच राक्षसी ताराच पाहिजे. काय वेड लागलं की काय तुला, जॉन? नाही, तू आत्ता म्हणालास त्यात पुष्कळ अर्थ भरलाय जॉन. कल्पना कर, जेव्हा ताऱ्याचं राक्षसी स्वरूपात रूपांतर होत असेल, जेव्हा तो फुगायला सुरुवात होत असेल, तेव्हा त्या भोवतालच्या ग्रहांवरील लोकांना काय वाटेल? आता फार काळ आपल्याला इथं राहणं शक्य नाही याची त्यांना जाणीव होईल. आणि ते दुसरीकडे कुठं जाता येईल याच्या शोधाला लागतील. म्हणजे त्यांना इतर ठिकाणांशी संपर्क साधणं आवश्यक असेल. किंबहुना अशी बिकट परिस्थिती येण्यापूर्वीच ते आपलं बस्तान हलवण्याच्या प्रयत्नात असतील. पीटर, तू लाख मोलाची गोष्ट बोललास. जॉनलाही ती कल्पना पटली होती. आणि दोघांनी मिळून राक्षसी ताऱ्यांचे वेध घेण्याचा प्रकल्प तयार केला होता. सूर्याच्या जवळपासच्या राक्षसी ताऱ्यांची यादी त्यांनी तयार केली होती. जॉनने एकानंतर एक त्यांचे वेध घेतले होते. त्या यादीत अरिस्टार्कस हा शेवटचा तारा होता. पीप पीप! समोरून येणाऱ्या ट्रकमुळे जॉन भानावर आला. आता घाट सुरू झाला होता. रेड इंडियन लोकांच्या अपाची जमातीला दिलेली जागा आता जवळ आली. फोर्ट अपाची. जॉनला आठवले लहानपणी पाहिलेले चित्रपट. काऊबॉयज आणि इंडियन्स. गोऱ्या लोकांनी अमेरिका पादाक्रांत करायला सुरुवात केली त्या इतिहासावर आधारलेल्या त्या गोष्टी. काही खऱ्या तर बहुतेक सर्व अतिरंजित. त्या सर्वातून उमटलेले चित्र काय सांगत होते? रेड इंडियन लोक भयंकर क्रूर, शूर पण बिनडोक, मागासलेले, केवळ थोडेच अपवादात्मक चांगले. याउलट गोरे लोक काही दुष्ट व लबाड अपवाद सोडल्यास दयाळू, शब्दाला जागणारे, हिम्मतवान आणि दूरदर्शी. सिनेमात शेवटी चांगल्या लोकांचा वाईट लोकांवर विजय. पण जर हेच सिनेमे रेड इंडियन लोकांनी काढले असते तर त्यांनी कोणते चित्र रंगवले असते? लोभी, साम्राज्यवादी, उदारपणे दिलेल्या आश्रयाचा गैरफायदा घेणारे, स्वतःच्या तंत्रज्ञानाचा उपयोग दुसऱ्यावर सत्ता गाजवायला करणारे, हे गोऱ्या लोकांचे चित्र त्यांनी पुढे आणले नसते का? आणि जॉनच्या मनात एक विचार चमकला. आपण अरिस्टार्कसला पाठवलेला संदेश तिथे पोचायला 10 वर्षे लागतील. 10 वर्षांनी आपले अस्तित्व तिथल्या लोकांना कळेल. कसे असतील ते लोक? ते आपल्यापेक्षा नक्कीच पुढे गेलेत. पण जसे अमेरिकेतल्या रेड इंडियन लोकांचे गोऱ्या लोकांनी हाल केले तसेच अरिस्टार्कसचे लोक आपले हाल करतील का? जॉनने सभोवताली नजर टाकली. तो आता बराच उंच डोंगर चढला होता. तिथून लांबचे दिसत होते. दूरवर डोंगर आणि त्यांच्यामध्ये फारशी झाडेझुडुपे नसलेली सपाट जमीन. पहाटेच्या अंधुक प्रकाशातले ते दृश्य होते.
एकेकाळी अपाची लोकांचा प्रमुख घोड्यावरून इथून गेला असणार. दिसतोय तो सर्व भूभाग आपला आहे असे तो दिमाखाने स्वतःशी म्हणाला असेल. आणि आज एवढ्याशा भागात त्याला कसेबसे राहावे लागते, मानहानी सोसत. आपण संदेश पाठवला ते योग्य केले का? की त्यामुळे केव्हा तरी मानवाला सुद्धा परकीय अंमलाखाली पृथ्वीच्या कोपऱ्यात कुठेतरी कुढत राहावे लागेल? अजून थोडे तारे आकाशात पश्चिमेकडे दिसत होते. अरिस्टार्कस तिथेच कुठेतरी आहे, दिसतो का? जॉन एका तारकापुंजाकडे टक लावून पाहू लागला आणि कार चालवण्यासाठी आवश्यक असलेला एक अतिमहत्त्वाचा नियम त्याने मोडला. त्याची दृष्टी समोरच्या रस्त्यावरून सरकली. क्षणभरच. सरळ मार्गावर हा नियमभंग खपूनही गेला असता, पण घाटात नाही. जॉनची आयुष्यातली शेवटची जाणीव होती की आपण कार सकट हवेतून भिरकावले जात आहोत. त्याचे शेवटचे विचार होते पीटर आणि टेप यांबद्दल. आता पुढे काय होणार? आणि त्याची शेवटची कृती होती डॅशबोर्डवरचे एक बटन दाबण्याची. नंतर